नमस्कार, मी विशाल परदेशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत आता या क्षणापर्यंत जगाच्या पाठीवर कुठे कुठे नेमकं काय काय घडले. पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. गेल्या 24 तासात 169 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. भारतात 2257 रुग्णांवर उपचार सुरू. कोरोना बळींची संख्या 5,30,771 वर. इटलीच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील स्थलांतरित दुर्घटनेत मृतांची संख्या 62 वर. बचाव पथकाची शोध मोहीम सुरू. आणखी काही जण बेपत्ता. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन एप्रिलमध्ये चीनच्या दौऱ्यावर. युक्रेनमधील युद्धादरम्यान रासायनिक आणि आण्विक शस्त्रांचा वापर करू नये यासाठी रशियावर आणणार दबाव. जर्मनी आणि इतर मित्र देशांच्या मदतीने यावर्षी रशियन आक्रमणाला पूर्णविराम देणार. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास. आणि हिमवादळाच्या तडाख्यात कॅलिफोर्नियातल्या बिग बेअर लेकवर 72 तासात किमान 45 इंच बर्फवृष्टी. प्रचंड वाऱ्यामुळे झाडं पडली. वीज वाहिन्यांचंही नुकसान. आता जाणून घेणार आहोत जगाच्या पाठीवरच्या वेगवेगळ्या घडामोडी. सुरुवात करूयात इटलीच्या बातमीने. इटलीच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील स्थलांतरित दुर्घटनेत मृतांची संख्या वाढून 62 वर पोहोचली आहे. बचाव पथकाने सोमवारी आणखी 3 मृतदेह बाहेर काढले. बोटीमधून युरोपला पोहोचू इच्छिणाऱ्यांपैकी आणखी काही जण बेपत्ता आहेत. रविवारी कॅलेब्रियन किनाऱ्याजवळच्या खडकांवर वादळी समुद्रात लाकडी बोट फुटले आणि यातल्या मृतांमध्ये मुलांचाही समावेश आहे. कट्रोचे महापौर अँटिनिओ सेरासो यांनी सोमवारी घटनास्थळाला भेट दिली. इथली दृश्य पुसून टाकणं अशक्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. कॅलेब्रियाच्या आयोनियन किनारपट्टीवरील स्टेकाटो डी कट्रो इथल्या समुद्रकिनारा बोटीचे तुकडे झालेले अवशेष स्थलांतरितांनी त्यांच्यासोबत आणलेल्या वस्तूंनी भरून गेला होता. टिगरांमध्ये काही लाईफ जॅकेटचा देखील समावेश होता. या दुर्घटनेतून बचावलेल्या मानसशास्त्रज्ञांची टीम त्यांना मदत करते आहे. टीम प्रमुख त्यांच्याशी संवाद साधतात. यातला 20 वर्षाचा एक सिरियन मुलगा जो आपल्या 6 वर्षाच्या भावासोबत प्रवास करत होता आणि त्यांना नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी जर्मनीला पोहोचायचं होतं. पण या अपघातात लहान भावाचा थंडीने मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा भाऊ कोलमडून पडला. UN आणि डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्सचे कर्मचारी घटनास्थळी आहेत. बळी पडलेल्यांपैकी बरेच अफगाणी होते. काही जण पाकिस्तानी आणि इराकचे होते. वॉशिंग्टन कायमच युक्रेनच्या पाठीशी उभे राहील असा पुनरुच्चार अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी केला. युक्रेनच्या त्यांच्या पहिल्या भेटीदरम्यान त्यांनी संवाद साधला. युक्रेनचे पंतप्रधान डेनिस श्मिहल यांच्याशी त्यांनी चर्चा केली. अमेरिकेनं सुरक्षा, आर्थिक आणि मानवतावादी मदत म्हणून जवळपास $50 अब्ज प्रदान केलेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणखी $1 अब्ज पॅकेज जाहीर केल्याचं झालेल्या चर्चेनंतर येलेन म्हणाले. रशियाचा प्रभाव लष्करी प्रतिकार करण्यासाठी सरकारमध्ये कार्यरत अर्थव्यवस्था, शिक्षण, रुग्णालय आणि आपत्कालीन प्रतिसाद यासारख्या अत्यावश्यक सार्वजनिक सेवा चालू ठेवणं आवश्यक असल्याचं त्यांनी क्यूमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं. या बदल्यात श्मिहल यांनी अमेरिकेच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि येलेन यांना युक्रेनचा मित्र म्हणत त्यांचा गौरव केला. अमेरिका युक्रेनला सप्टेंबरपर्यंत आणखी $10 अब्ज मदत देणार आहे. युक्रेनला युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी रशियन मालमत्ता वळवण्याबद्दल अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांच्याशी चर्चा झाल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी सांगितलं. या युद्धामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी ही भरपाई यंत्रणा असल्याचं ते म्हणाले. सोमवारी या खमेल प्रदेशात रशियन ड्रोन हल्ल्यामध्ये आपत्कालीन सेवेतल्या 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती झेलेन्स्की यांनी दिली. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितलं की युक्रेनसाठी शांतता प्रस्थापित करण्याच्या बीजिंगच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी एप्रिलच्या सुरुवातीला ते चीनला भेट देतील. युक्रेनमधील युद्धादरम्यान कधीही रासायनिक आणि आण्विक शस्त्र वापरू नयेत यासाठी रशियावर दबाव आणण्याकरता चीनला मदत करण्यास सांगू असं मॅक्रॉन म्हणाले. मॅक्रॉन यांना असं वाटतं की चीन शांततेच्या प्रयत्नांमध्ये गुंतलेला आहे. चीनने शुक्रवारी युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धविराम आणि शांतता चर्चेचं आवाहन केलं आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी सावधपणे बीजिंगच्या सहभागाचं स्वागत केलं. पण यश शब्दांवर नव्हे तर कृतींवर अवलंबून असेल असंही झेलेन्स्की यांनी म्हटलंय.
युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलंय की त्यांचा देश जर्मनी आणि इतर मित्र देशांच्या मदतीने यावर्षी रशियन आक्रमकता संपवू शकतो। जर्मनीतील नेते आणि जनतेला त्यांनी व्हिडिओ संबोधनाद्वारे हा संदेश दिला। ते म्हणाले की आम्ही एकजुटीने दृढ निश्चयाने आणि निर्विवादपणे हे करण्यास सक्षम आहोत। यावर्षी रशियन आक्रमणाचा अंत करणं शक्य आहे। युक्रेनच्या सैन्याने शनिवारी सर्वात अलीकडील 24 तासांच्या स्पेलमध्ये 27 रशियन हवाई हल्ले आणि एकाधिक रॉकेट लॉन्चरमधून 75 हल्ले नोंदवले। त्यात त्यांनी म्हटलं आहे की रशियन आक्षेपार्ह प्रयत्न युक्रेनच्या औद्योगिक पूर्व आणि ईशान्येकडील केंद्रित आहेत, तर युक्रेनच्या पूर्वेकडील डोनेत्स्क प्रांतात 5 नागरिक जखमी झाल्याची नोंद झाली आहे। रशिया युक्रेन युद्धाला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं। रविवारी युद्धाच्या विरोधात शेकडो युक्रेनियन नागरिक रोममध्ये एकत्र आले। युक्रेनचे झेंडे त्यांनी हाती घेतले होते। रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये उद्भवलेल्या प्रसंगाचं नाट्य रूपांतरण देखील त्यांनी केलं। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मुखवटाही काहींनी लावला होता। आंदोलकांनी यावेळी युक्रेनचं राष्ट्रगीत गायलं आणि युद्ध संपवण्याची मागणी करणारे झेंडे आणि फलक त्यांनी हातात घेतले होते। माद्रिदमध्येही युक्रेनच्या रहिवाशांनी युक्रेनमधील संघर्षाचा निषेध केला। रविवारी सिटी हॉलमध्ये मोर्चा काढण्यात आला। स्पेनमधील अमेरिकेचे राजदूत जुलिसा रेनोसोही सहभागी झाल्या। युक्रेनला आपल्या देशाच्या समर्थन असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला। निदर्शकांनी शांतता राखण्याचा आणि रशियन आक्रमणाचा अंत करण्याचं आवाहन करणारे बॅनर घेऊन मोर्चा काढला। नृत्य सादरीकरणासह युक्रेनियन गाणीही वाजवण्यात आली। युक्रेनला समर्थन देणाऱ्या स्पेनच्या नागरिकांचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया माद्रिदमधील युक्रेनच्या नागरिकांनी दिली आहे। युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी रविवारी सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान अल सौद यांचं स्वागत केलं। युक्रेनची राजधानी कीव्हमधल्या एका पत्रकार परिषदेत दोघांनी संवाद साधला। दोन्ही देशांमधील संबंधांवर यावेळी चर्चा झाली। युक्रेन आणि सौदी अरेबिया जागतिक स्तरावर मुख्यतः आफ्रिकेत आमची स्थिती मजबूत करण्यासाठी संयुक्तपणे मार्ग शोधणार असल्याचं कुलेबा म्हणाले। सॅन बर्नार्डिनो पर्वतावर हिमवादळाचा इशारा देण्यात आला होता आणि या तडाख्यात बिग बेअर लेकवर 72 तासात किमान 45 इंच बर्फ पडला। गेल्या आठवड्याच्या बर्फाळ वादळानंतर या परिसरातल्या रस्त्यावरचा बर्फ बाजूला केला जातोय। बर्फ आणि जोरदार वाऱ्यामुळे प्रवास अत्यंत धोकादायक ठरू शकतो असा इशारा राष्ट्रीय हवामान सेवेच्या सॅक्रामेंटो कार्यालयानं ट्विटरद्वारे दिला आहे। या वाऱ्यामुळे प्रचंड वाऱ्यामुळे झाडं तुटून पडली, वीज वाहिन्यांचं देखील नुकसान झालं। हिमवृष्टीमुळे कॅलिफोर्नियामधील 67,000हून अधिक ग्राहकांकडचा वीज पुरवठा खंडित झाला। शक्तिशाली हिमवादळामुळे पूर थंड तापमानाचा सामना अमेरिकावासियांना करावा लागतोय। दक्षिण कॅलिफोर्नियाकडे हिमवादळ सरकल्यानं नद्या धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यात। लॉस एंजेलिसच्या सभोवतालच्या सखल भागात बर्फ पडला। नैऋत्य कॅलिफोर्नियाला आढळणारं हे सर्वात शक्तिशाली वादळ असल्याचं हवामान विभागानं सांगितलं। लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडच्या सांता क्लॅरिटा भोवतीच्या टेकड्या बर्फाच्या पांढऱ्या रंगानं झाकल्या गेल्यात। लॉस एंजेलिस काउंटीच्या व्हॅलेन्सिया भागात 3 मोटार होम सांता क्लारा नदीत वाहून गेल्या। मेक्सिकोमध्ये निवडणूक कायद्यातील सुधारणांचा निषेध करण्यात आला। या सुधारणा लोकशाहीला धोका निर्माण करणाऱ्या असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। यासाठी हजारो आंदोलक मेक्सिको सिटीतल्या प्लाझात जमले होते। या प्लाझामध्ये साधारणपणे 1 लाख लोक एकत्र येऊ शकतात, पण ही संख्या त्यापेक्षाही जास्त होती। अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेज ओब्राडोर यांनी प्रस्तावित केलेल्या सुधारणा गेल्या आठवड्यामध्ये पास झाल्या आणि यामुळे पगार कपात, स्थानिक निवडणूक कार्यालयांसाठी निधी आणि मतदान केंद्र चालवणाऱ्या आणि देखरेख करणाऱ्या नागरिकांसाठीच्या प्रशिक्षणात कपात केली जाणार आहे। डोंट टच माय वोट असे बॅनर्स ही आंदोलकांनी हाती घेतले होते। बगदादमध्ये शेकडो निदर्शक रस्त्यावर उतरले आणि देशाच्या निवडणूक कायद्याच्या मसुद्याच्या विरोधात आपला असंतोष व्यक्त केला। सध्याचा कायदा ज्या अंतर्गत 2021च्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या, 2019च्या उत्तरार्धात रस्त्यावर उतरलेल्या लाखो आंदोलकांची प्रमुख मागणी असलेला हा कायदा अपक्ष उमेदवारांना जिंकण्याची चांगली संधी देत असल्याचं दिसून आलं। गेल्या आठवड्यात संसदेनं कायद्याच्या मसुद्यावर चर्चा केली, ज्यामुळे इराकला प्रत्येक गव्हर्नरेटसाठी एक निवडणूक जिल्हा असेल आणि या प्रस्तावावर आक्षेप घेणाऱ्या अपक्ष खासदारांनी कोरम कमी झाल्यामुळे लवकर संपलेल्या अधिवेशनातून सभात्याग केला। संसदेने एक विधेयक प्रगत केल्यानंतर 3 दिवसांनंतर शनिवारी हजारो इस्रायलींनी तेल अविवच्या मध्यवर्ती शहरात त्यांच्या अति उजव्या सरकारच्या कायदेशीर व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या योजनांविरुद्ध निषेध केला, ज्यामुळे कायदा निर्मात्यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय साध्या बहुमताने उलथून टाकता येईल।
गेल्या 2 महिन्यांपासून साप्ताहिक निषेधांना वेग आलेला आहे। इस्रायली समाजातील मोठे क्षेत्र आणि व्यवसाय त्यांच्यात सामील झालेत। यावेळी निदर्शकांनी हातात इस्रायली झेंडे आणि न्यायिक बदलांच्या विरोधात वेगवेगळे संदेश असलेले पोस्टर्स धरले होते। आंदोलकांचं म्हणणं आहे की प्रस्तावित बदलांमुळे इस्रायलच्या लोकशाही मूल्यांना धोका आहे आणि संसदेत सत्ताधारी युतीकडे सत्ता केंद्रित केली आहे। स्पेसएक्सने सोमवारी दुसऱ्या जनरेशनचं 21 स्टारलिंक उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत सोडलं। फ्लोरिडामधील केप कॅनाव्हरस स्पेस फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपण झालं। फाल्कन 9 हे पहिल्या टप्प्यातील बूस्टरसाठी केलेलं तिसरं उड्डाण होतं। स्टारलिंक ही एक अंतराळ आधारित प्रणाली आहे जी स्पेसएक्सने जगातील कमी सेवा असलेल्या भागात इंटरनेटचा प्रवेश आणण्यासाठी कार्यरत आहे। उपग्रह विभक्त झाल्यानंतर पहिला भाग पृथ्वीवर परत आला आणि अटलांटिक महासागरातील ग्रॅव्हिटास ड्रॉपशिपच्या शॉर्ट फॉलवर उतरला। नॉर्दर्न लाईट्सकडून रविवारी अमेरिकेच्या अलास्का राज्याच्या आकाशात दिव्यांचे प्रदर्शन करण्यात आलं आणि हे प्रदर्शन जादुई भासलं। चमचमते दिवे, ज्याला अरोरा बोरेलिस असंही म्हणतात, जेव्हा सूर्यापासून उत्सर्जित होणारे कण पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतात आणि वातावरणातील अणू आणि रेणूंवर आदळतात, तेव्हा जो चमत्कार घडतो तो आविष्कार पाहायला मिळाला आणि दक्षिणेसह ब्रिटनच्या काही भागांमध्ये सुद्धा अरोरा बोरेलिसचं दर्शन घडलं। भारतात 169 कोरोना रुग्णांची नोंद झाली। भारतात 2257 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। केरळमध्ये एका मृत्यूसह मृतांची संख्या 5,30,771 आहे। संक्रमितांची एकूण संख्या 4,46,86,371 इतकी झाली आहे। कोपनहेगन लाईट फेस्टिवलमध्ये 350,000हून अधिक लोक उपस्थित होते, ज्यामुळे तो युरोपमधील सर्वात मोठा प्रकाश महोत्सव बनला। या महोत्सवात जुलियन मेन्झेल आणि बॉल त्याचबरोबर ब्रँड सारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांकडून कोपनहेगनमधील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या 55 प्रकाश प्रतिष्ठानांचा समावेश होता। या वर्षीचा कोपनहेगन लाईट फेस्टिवल मागील वर्षांपेक्षा वेगळा होता, कारण केवळ शहराच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करण्याऐवजी प्रतिष्ठापन शहरभर फिरवण्यात आलं। कॅलिफोर्नियामध्ये स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अवॉर्ड्स पार पडले। इथल्या हिमवादळाचा सामना करत चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतले सेलिब्रिटी इथं उपस्थित होते। लॉस एंजेलिसमधील फेअरमॉन्ट सेंच्युरी प्लाझामध्ये द व्हाईट लोटस सिनेमाची स्टारकास्टही उपस्थित होते। या पुरस्काराद्वारे चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा सन्मान केला जातो। या पुरस्कारांद्वारे अनेकदा ऑस्कर कोणाला मिळेल याचा अंदाज लावला जातो। टीव्ही क्षेत्रातील ड्रामा सिरीजमधील बेटर कॉल शॉल, द क्राउन, ओझार्क, सेव्हरन्स आणि द व्हाईट लोटस, तर सर्वोत्कृष्ट कॉमेडी मालिकेसाठी एबॉट एलिमेंटरी, बॅरी, द बेअर, वॅक्स, त्याचबरोबर ओनली मर्डर्स इन द बिल्डिंग या कलाकारांचा नामांकनांमध्ये समावेश आहे। टेलिव्हिजनवर नाही तर हा सोहळा नेटफ्लिक्सच्या यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया चॅनलवर प्रसारित केला जाईल। या शोची 2024 पासून थेट नेटफ्लिक्सवर प्रक्षेपण करण्याची योजना आहे। बर्लिनेल फिल्म फेस्टिवलच्या समारोप समारंभाच्या आधी क्रिस्टन स्टीवर्टने सहकारी ज्युरी सदस्यांसोबत रेड कार्पेटवर हजेरी लावली। यावेळेस क्रिस्टनचा ग्लॅमरस लुक बघायला मिळाला। ज्युरी सदस्य व्हॅलेन्स्का ग्रिसेबॅच, क्रिस्टन स्टीवर्ट, फ्रान्साइन मेस्लर, रेड्यू जूड, कार्ला सायमन, जॉनी टू आणि गोल शिप्तेहसह फरहानी यांनी देखील रेड कार्पेटवर हजेरी लावली होती। या वर्षीच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निकोलस फिलिबल दिग्दर्शित फ्रेंच डॉक्युमेंटरी ऑन द ॲडमंड हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला। हा चित्रपट दर्शकांना पॅरिसमधील सीन बार्जवर घेऊन जातो। मानसिक विकारांनी ग्रस्त प्रौढांसाठी फ्लोटिंग डे केअर सेंटरची कथा यात दिग्दर्शित करण्यात आली। बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फ्रेंच चित्रपट निर्माते फिलिप गॅरेल यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला। सर्वोत्कृष्ट प्रमुख कामगिरीचा पुरस्कार स्पॅनिश अभिनेता सोफिया ऑर्टिरो याला देण्यात आला, ज्याने 20,000 स्पीसीज ऑफ बीजमध्ये ओळख आणि स्वीकृती शोधत असलेल्या 8 वर्षांच्या मुलाची भूमिका केली आहे। तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक कामगिरीचा पुरस्कार ऑस्ट्रियन अभिनेत्री थेया अहरे हिला टिल द एंड ऑफ द नाईट मधील भूमिकेसाठी देण्यात आला।
या सर्वोत्कृष्ट पटकथा जर्मन चित्रपट निर्मात्या अँजेला शॅनले यांच्या संगीतला देण्यात आला. लॉस एंजेलिसमधील हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन फिल्म अवॉर्ड्समध्ये रेड कार्पेटवर केट हडसन, जोसेफ गार्डन, त्याचबरोबर लेविट आणि टेरी क्रू यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यामध्ये गेल्या वर्षभरातील चित्रपटातील सर्वात मोठ्या कामगिरीचा उत्सव साजरा केला जातो. रेड कार्पेटवर बोलताना अभिनेता टेरी क्रू याने शाळांमध्ये कला शिकवण्याच्या महत्त्वावर भर दिला. अनेक शाळांमध्ये संगीत विषय काढून गणित आणि विज्ञानावर भर दिला जातोय, पण संगीत आणि कलेशिवाय तुम्ही काय करणार आहात असा प्रश्न त्याने उपस्थित केला. यानंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.